नमस्कार, मी श्रीराम बाकरे आणि आपण पाहत आहात नर्मदा तीरीचा यात्रिक। तर मंडळी, काल आम्ही रणपूरला रणछोड मंदिरात होतो। तिथून सकाळी लवकर उठलो आणि चालायला आम्ही सुरुवात केली। आता आमची चाल चालू होती शिनोरसाठी। आता शिनोर इथे अंबाजी माता मंदिर आहे। तर तिथेही पोचायला म्हणजे खूप गाव पार करून आम्हाला जावं लागतं। एका गावातून दुसऱ्या गावात असं वेगवेगळ्या वाटा आहेत, वेगवेगळे रस्ते आहेत। मग विचारत विचारत असं करत 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 आम्ही जाऊ लागलो। थोडासा जंगलासारखा पण भाग होता, तर कोणी निर्जन अशी वस्ती होती ती। तर ते तिथे आम्ही म्हणजे माझ्याकडे अजून थोडं ते सत्तूचं पीठ उरलं होतं, ते मी खाऊन घेतलं। परत फक्त पाणी घातलं, कारण आता साखर वगैरे काही नव्हती। एका पेल्यात घेतलं थोडंसं उरलेलं ते आणि ते संपवलं सगळं। कारण आता एवढे दिवस 4-5 दिवसाची त्या सत्तूच्या पिठामुळे सोय झाली होती। तर झालं, पुढे निघालो। आता अंबाजी माता मंदिर शोधत 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 गेलो। तर तिथे पोचता पोचता काय झालं की मला चप्पल पण लागत होती। तर मी काय केलं, ती चप्पल आता दुसरी बदलून बघितली, पण शेवटी ती पण लागायला लागली। पण आता इलाज नव्हता, ती घालूनच मी आता पुढे जात होतो। तर अंबाजी माता मंदिर इथे पोचलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं। तिथल्या काही सेवक होते तिथे, त्यांनी आम्हाला म्हणजे पुजारी होते, त्यांनी आम्हाला चहा घेण्याचा आग्रह केला। चहा घेतला, थोडीफार विश्रांती घेतली आणि आता आम्ही पुढे जाऊ लागलो ते अनुसूया माता मंदिरासाठी। ते अनुसूया माता मंदिरात सुद्धा जाण्यासाठी, अनुसूया माता मंदिर म्हणजे दत्तात्रेयांची माता। तर भगवान दत्तात्रेयांची माता, तिथे फार सुंदर मंदिर आहे। आम्हाला मागच्याच तिथे म्हणजे अंबाजी माता मंदिर तिथेच सांगितलं होतं की तिथे तुम्ही दुपारपर्यंत पोचाल म्हणून। तर तसे आम्ही दुपारपर्यंत म्हणजे भोजनाच्या वेळी चालत 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 तिथे पोचलो। तर तिथेही छान म्हणजे एरंड नदी मैयाला येऊन मिळते। तर आधी आम्ही दर्शन घेतलं, मग पुढे भोजन वगैरे झाल्यानंतर तिथल्या महाराजांनी सांगितलं आता तुम्ही भोजन करा अगोदर आणि मग त्या नदीचं तिकडे दर्शन घ्यायला चला म्हणून। तर तसं आम्ही केलं आणि त्या म्हणजे त्या मंदिराच्या तिथूनच ती वाट होती। तिथून असं पुढे चालत 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 बराच साधारण एक अर्धा किलोमीटर आहे ते। तर तिथपर्यंत गेलो, तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि तसेच मागे आलो। आमचे जिथे आम्ही बॅग वगैरे ठेवल्या होत्या तिथे थोडीफार विश्रांती घेतली आणि आता आम्ही पुढे चालू लागलो। आता पुढचा रस्ता सगळा हा शेतातून जात होता। मध्येच रेती वगैरे अशी मिळत होती, मध्येच कधी शेतं मिळत होती। तर शेतंसुद्धा अशी की ती वर खाली, थोडे वरच्या भागात शेते, मग परत खाली जायचं, खालून परत शेतातून असं करत 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 आम्हाला लांबून फार असे 100-1 लोक काही हातातून घेऊन येताना दिसले। म्हणजे एका ओळीतच येत होते असं ते। थोड्या केळीच्या बागा पण होत्या। तर तिथे बघितलं तर प्रत्येकाच्या हातात एक एक पिशवी होती आणि आसाराम बापूंचं असं चित्र होतं। तर आम्हाला समजलं की पुढे तो आसाराम बापूंचा एक आश्रम आहे म्हणून, आणि तिथून हे सगळे लोक भोजन वगैरे करून येत होते। आणि त्यांना भेटी दाखल त्या काही कांबळ वस्त्र वगैरे असं दिलं होतं। म्हणजे असं आता ते गुजरात मध्य प्रदेशमध्ये इथे थंडीचा कडाका फार जोराचा असतो आणि ते फार गरीब असे ते लोक असतात। तर त्यांच्या काहीतरी सोय व्हावी त्यांची म्हणून त्यांना कांबळ वगैरे अशी दिली जाते त्या आश्रमातर्फे, तशी ती दिली गेली होती। आणि आम्ही आता ते आम्ही जात होतो आणि ते समोरून येत होते। आम्ही मग पुढे त्याच आश्रमात पोचलो। तिथे बघितलं तर तिथेही अजून फार लोकं होती। तर आम्ही चहा वगैरे घेतला तिथे आणि तिथे थोडा वेळ थांबलो आणि आता आम्ही पुढे निघालो। तर आता सगळा थोडा रेताळ असा प्रदेश मिळायला लागला। तर रेती तुडवत तुडवत जावं लागलं, अशी दगड धोंडे वगैरे असं वर खाली असं होतं। तर ते कळेना तो नेमका मार्ग कुठून जायचा। आता आम्हाला जायचं होतं ते बद्रीधाम आश्रमासाठी, तर आश्रमासाठी। तर तर तिथे म्हणजे ते जाण्याआधी अजून एक मृत्युंजय म्हणून आश्रम मिळतो आणि ते दोन्ही जवळजवळच असे आहेत। तर जाता 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 ते रेतीतून रस्ता समजेना आणि पुढे तर तो महामार्ग मिळत होता। तर त्या रेतीतून चढाव काढून असं आम्ही त्या महामार्गावर गेलो आणि पुढे एक मोठाच्या मोठा पूल होता। पण त्या पुलावरून आम्हाला जायचं नव्हतं, कारण जर पुलावरून गेलो असतो तर ते मैयाचं उल्लंघन होणार असतं, खालून मैयाच वाहत होती। तर परत आम्ही खाली उतरलो आणि त्या काठाकाठाने जायला लागलो आणि काठाकाठाने जाता जाता जाताच पुढे तो पहिल्यांदा मृत्युंजय आश्रम मिळाला।
आणि तिथे शिवलिंगाचं दर्शन घेतलं. तिथेही काही परिक्रमावासी होते, पण आम्ही तिथे थांबलो नाही, तर आम्ही त्या पुढच्या आश्रमात म्हणजे बद्रिकाश्रमात तिथे पोचलो. तर तिथेही तो फार मोठाच्या मोठा असा आश्रम आहे. तिथे संध्याकाळ होता होता पोचलो. खाली मैयावर गेलो, तिथे स्नान केलं. तो घाटही आता बरीच पडझड झाली होती, कारण असं झालं की त्या वर्षी फारच ते पाणी वाढलं होतं मैयाचं, आणि त्याच्यामुळे ते सगळे जे घाट आहेत ते पाण्याखाली गेले होते, आणि त्याच्यामुळे काही घाटांची पडझड झाली होती, आणि काहीकडे ते दुरुस्ती काम पण चालू होतं, कारण ते घाटांच्या पायऱ्याच गेल्या होत्या आणि सरळ ते सगळा चिखलातच पोचत होतं. ते पायऱ्या बांधणं वगैरे फार जिकिरीचं काम होतं, पण ते काहीकडे ती घाटांची दुरुस्ती चालू होती. जशी ती भालोदला चालू होती, गरुडेश्वरला चालू होती, इथे आता बद्रिकाश्रमात पण चालू होती. असं बरेचकडे ते घाटांची पडझड झालेली आम्हाला बघायला मिळाली. तर आता आम्ही तिथे पोचलो होतो. तर तिथे त्या आश्रमात गायत्री माता मंदिर आहे. हरिहर म्हणजे जे विष्णू आणि शिव अशा स्वरूपात ते मूर्ती आहे. नंतर हनुमंताची मूर्ती आहे, गणपतीची पण फार चांगली मोठी मूर्ती आहे. असे सगळे दर्शन घेत घेत आम्ही रात्री तिथेच थांबलो. तिथे भोजन वगैरे त्यांचे जरा नियम वगैरे फार कडक असतात तिथे, आणि तिथे फार मोठा परिसर आहे तो त्यांच्या आश्रमाचा. तिथे फार चांगलं दर्शन झालं, आणि सकाळी लवकर उठून आम्ही स्नान वगैरे केलं, आणि आता आमची चाल कर्नालीसाठी चालू झाली. तर कर्नाली हे गाव चंद्रमौलेश्वरासाठी प्रसिद्ध आहे. जसं ते म्हणजे वेगवेगळ्या स्थानांना जसे त्या शिवलिंगाला नावं असतात, तसे त्या गावात चंद्र देवतेने तपस्या केली होती, उपासना केली होती, म्हणून तो चंद्रमौलेश्वर. नंतर अजून एका गावात आम्हाला गौतम ऋषींनी स्थापन केलेलं ते गौतमेश्वर, मग मणिनागेश्वर, अशी वेगवेगळी शिवलिंगाला नावं असतात. तर तशी ती आम्हाला भेटत गेली. आता आम्ही पोचणार होतो ते कर्नालीसाठी, आणि कर्नालीत तिथे चंद्रमौलेश्वराचं दर्शन घेतलं. इथे ओरझन नदी, नर्मदा मैया आणि गुप्त सरस्वती असा संगम आहे. तर त्या संगमावर काही आम्ही गेलो नाही, कारण तिथे फार गर्दी होती. आम्ही अलीकडेच फक्त दर्शन घेतलं. आम्ही अलीकडे थांबलो. तिथे ते संगमावर फारच गर्दी होती. लोक त्या संगमावर स्नानासाठी जात होते. वाट पण छोटी होती, पण आम्ही तिथेच थांबलो आणि अलीकडेच स्नान केलं. पुन्हा खरं तर सकाळी झालं होतं, पण तरी तिथे स्नान करूया म्हटलं, आणि तिथे स्नान केलं. आणि गीता मंदिर, सोमनाथ दर्शन घेत, कुबेर भंडारी त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चालू लागलो. तिथेही खूप ब्राह्मण वगैरे होते, आणि आता आम्ही पुढे चालू लागलो होतो. तो रस्त्याच्या बाजूने चालत चालत बरवाड गावी आलो. पुढे मोरिया गावी, आणि इथे एक हनुमंताचं मंदिर आहे, तिथे रस्त्याच्या बाजूलाच होतं. तिथे त्यांनी आवाज दिला, आणि भोजनासाठी तिथे आम्ही थांबलो. काही वेळ विश्रांती घेतली, आणि तिथून चाल पुढे चालू ठेवली. तर असंच पुढे झालं की त्या केळीच्या बागेतून आम्हाला जायचं होतं, आणि केळीच्या बागेतून पुढचं ते मणिनागेश्वर हे स्थान दिसत होतं. तर मणिनागेश्वरही फार छान घाट वगैरे असा आहे त्याला. तर चालत 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 आम्ही त्या मणिनागेश्वर या आश्रमात पोचलो. तर आमच्याबरोबर आणखी काही परिक्रमावासी होते, तर ते तिथे थांबले, आणि आम्ही मात्र अजून वेळ होता, ते घाट वगैरे बघितला, आणि आम्ही म्हटलं आम्ही दोघजण पुढे जातो. तर माझ्याबरोबर ते शेगावचे पण महाराज होते. असं करत करत आम्ही वीरपुरा या गावी पोचलो. आता ते वीरपुरा गाव हे जरा ओसाड असं आहे. ओसाड माळरानावर कसं छोटी छोटी घरं आहेत तिथे, असं आम्हाला वाटलं होतं पुढे आश्रम वगैरे मिळेल म्हणून, पण तसं काही आश्रमाचं कुठे दिसेना, कुठेच अजून मंदिरही दिसेना. म्हटलं आम्ही मागे राहणार होतो ते पुढे आलो, आता बघूया काय सोय होते ती. असं चालत 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 दोन्ही बाजूला ते असं माळरानच होतं, आणि मधूनच एक रस्ता होता. चालत चालत पुढे पोचलो होतो. पुढे नया वीरपुरा लागलं. तर नया वीरपुरा, आणि मागचं होतं ते वीरपुरा. आता त्या नया वीरपुरात आम्हाला सांगण्यात आलं होतं की ते हनुमंताचं एक मंदिर आहे म्हणून. तर ते मंदिर पण आता कुठे दिसेना, आणि कोण आजूबाजूला माणूस पण नाही, विचारणार कोणाला. तर दूरवर मला एक ध्वज दिसला एका झाडावर. मला वाटलं की तेच कदाचित मंदिर असेल म्हणून मी माझ्याबरोबरच्याला सांगितलं आपण त्या बाजूला जाऊया. तसं तिकडे गेलो तर ते हनुमंताचं मंदिर होतं, पण ते मंदिर बंद होतं, आणि मंदिर एकदम छोटं होतं. तिथे कोणी आसपास कोणी दिसेना.
पण मग दूर बाजूलाच एक अशी कुटी वजा एक आश्रम कसा दिसला, तर तिथे म्हटलं सोय होतं आहे तर बघूया. तर तिथे लगेच एक बाबाजी आले. ते म्हणाले, आम्ही त्यांना विचारलं ते हनुमान मंदिरात काही सोय होईल का? तर ते म्हणाले तसं नाही, ते फार छोटं आहे, तिथे तुमची काही राहण्याची रात्रीला काही सोय होणार नाही, तुम्ही इथे थांबणार असाल तर थांबा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तर किधर असद लगाओ? उधर लगाओ, नीम के झाड के नीचे म्हणायला लागले. आता नीम का झाड त्याच्या असा त्याला पार बांधला होता, ते पेड होतं त्याला, त्या कडुलिंबाचं बरंच मोठं झाड होतं ते. आम्ही म्हटलं आता काय ठीक आहे, आता आता दोघंच जण होतो, तर आम्ही तिथे आसन लावलं आणि त्याच्या बाजूलाच ती एक असं छोटीशी घुमटीसारखं होतं, तर ते नागदेवतेची घुमटी होती. तर ते म्हणाले इथे जोपर्यंत इथली आरती होत नाही तोपर्यंत तुम्ही झोपायचं नाही इथे म्हणायला लागले. आम्ही म्हटलं चालेल, तसं काही नाही. तोपर्यंत आम्ही आमचं स्नान वगैरे केलं. तिथे त्यांची बोरवेलचं वगैरे पाणी होतं, मैयाचंच बोरवेल लावली होती त्यांनी, आणि ते मैयाचंच पाणी सतत वाहत होतं तिथे. तर छान पेरूचे वगैरे झाडं होती तिथे, त्यांचा गोठा पण होता तिथे. आम्ही स्नान वगैरे केलं, आमची पूजा वगैरे आटोपली आणि आम्ही मग विचारलं की भोजनाची काही व्यवस्था होईल का? तर ते म्हणाले सदाव्रत देतो. तर त्यांनी भांडी दिली आणि त्यांचे नियम वगैरे फार कडक होते. ते आपल्या खोलीच्या आतमध्ये पण आम्हाला घेत नव्हते, बाहेर काढून सामान दिलं, तुमचं तुम्ही हे करा म्हणायला लागले. आम्ही चालेल म्हटलं. ती भांडी घेतली आणि आम्ही दोघांपुरती खिचडी केली, मैयाला प्रसाद वगैरे दाखवला आणि आम्ही दोघांनी ग्रहण केली. त्यांनी आपलं भोजन वगैरे वेगळं केलं होतं. आम्ही विचारलं होतं त्यांना तुमची पण करू का? तर ते म्हणाले नाही नाही, आपण वेगळं आपलं भोजन करणार, तिकडे स्वयंपाक वगैरे करणार. तसा त्यांनी तो केला आणि आपण जेवले आणि ते कुटीचं वगैरे दार बंद केलं आणि आम्हाला सांगितलं ह्या कडुलिंबाच्या झाडाखाली तुम्ही झोपा म्हणून. तर आम्ही तसं झोपलो. आता तो मिट्ट काळोख होता, काही नाही तिथे. मिणमिणता एकच दिवा दिसत होता तो गोठ्यातला, आणि बाकीचा सगळा परिसर तो मिट्ट काळोखाने भरला होता. एखादी चुकून गाडी गेली तर साधारण बैलगाडी वगैरे त्या बाजूच्या रस्त्यावरून जात होती, बाकी कोणी नाही. आणि अशा याच्यात आम्ही तिथे रात्री झोपलो. म्हणजे बघा, तुम्हाला चांगल्या खोल्या मिळतातच असं नाही, कधी कधी तुम्हाला असं एखाद्या झाडाखाली वगैरे झोपावं लागतं, कधी शाळेत झोपावं लागतं, कधी एखाद्या कोणाच्या घरी बोलवलं जातं. पण आपण आपल्या सगळी मनाची तयारी ठेवली पाहिजे की आपण हेच करणार, हे असंच झोपणार, किंवा म्हणजे लवचिकता पाहिजे आपल्या स्वभावात आणि आपल्या म्हणजे आपण ते स्वीकारणं भागच आहे. तर आज तिथे निंबाच्या झाडाखाली झोपायचं होतं तर झोपायचंच, आता त्याला काही इलाज नव्हता. तर आम्ही झोपलो आणि साधारण 11 वाजता किच 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 आवाज यायला लागला. आता मला कळेना हा आवाज कसला येतो. तर ते शेगावचे महाराज तर ते झोपी गेले होते. आता मी जागा टक्क आणि तो आवाज तर येतोय. तर बघितलं तर वरून कोणतरी जातं आहे की ते घुबडासारखं काहीतरी. मी बॅटरी पेटवून बघितलं तर ती 3 घुबडं होती, ती याच्यावर दिसली मला, कडुलिंबाच्या त्या फांदीवर दिसली. पण मी म्हटलं ही घुबडं अशी कशी, कारण घुबडं जरा मोठी असतात आणि मी त्यांचा आवाज पण जरा हुडुहुडू असा येतो, तो मी आमच्या इथे पण ऐकला होता. म्हणजे ते ऐकताना दत्तगुरू दत्तगुरू असं वाटतं ते. पण खरं ते आम्ही पहाटे वगैरे असे ऐकत होतो. हा आता रात्रीच्या वेळी असं घुबड मी कधी ऐकलं नव्हतं आणि किचकिच आवाज तर नाही. मग तो कदाचित पिंगळा असेल असं मला वाटलं, कारण पिंगळा मी फक्त पुस्तकात वगैरे वाचलं होतं, तो घुबडासारखं दिसतं म्हणून, आणि त्याचा आकार पण जरा छोटा असतो त्या घुबडाहून. तर हा कदाचित पिंगळाही असेल, मला माहीत नाही नक्की. पण ते दिसत मात्र घुबडासारखे होते आणि ती 3 पाखरं ती अशी उडतच होती सतत, म्हणजे वर खाली, ह्या फांदीवरून त्या फांदीवर, इथे 5 मिनटं बसली तिथे, आणि त्या सतत त्या कडुलिंबावरच ती ओरडत होती. मी तसाच झोपी गेलो आणि अशा तऱ्हेने त्या रात्री आमचं वास्तव्य त्या कडुलिंबाच्या झाडाखाली होतं. तर पुढे काय झालं ते आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत सर्वांनी बघत राहा नर्मदा तीरीचा यात्रिक. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.